तुम्हाला माहिती आहे का, जगातील 90% लोकं दिवस-रात्र प्रचंड मेहनत करूनही एकाच जागी का अडकून राहतात? तर काही लोकं खूप कमी वेळात अफाट यश मिळवतात. याचं रहस्य त्यांच्या नशिबावर नाही, तर त्यांच्या सवयीमध्ये दडलंय. आज आपण जाणून घेणार आहोत स्टीफन कोव्हे यांच्या 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल या पुस्तकातील 7 नियम जे तुमचं आयुष्य बदलू शकतात. तर तुम्हाला हा प्रश्न पडला असेल, की ही बुक समरी मी का बरं ऐकावी? तर लेट मी गिव्ह यू द रिझन. ऑथरने म्हणजे लेखकाने 3000 अल्ट्रा सक्सेसफुल लोकांची लाईफ खूप जास्त जवळून ऑब्झर्व्ह केली आणि त्यामधून ह्या 7 सवयी शोधून काढल्यात. तर फर्स्ट वन आहे बी प्रोएक्टिव्ह. म्हणजे जे आपण रिॲक्शन देतो ना, त्याबद्दल थोडंसं अवेअर व्हायचं. प्रोएक्टिव्हच्या ऑपोजिट असतं रिएक्टिव्ह. तर प्रोएक्टिव्हमध्ये काय सांगितलेलं आहे, की आपण ना रिॲक्शनला रिस्पॉन्समध्ये कन्व्हर्ट केलं पाहिजे. बी प्रोएक्टिव्ह. नेक्स्ट आहे बिगिन विथ एंड इन द माइंड. म्हणजे सुरुवात करण्याआधी तुम्हाला कुठे पोहोचायचं आहे हे तुम्ही ठरवा. फॉर एक्झाम्पल, जेव्हा पण आपण घर बांधायला देत असतो त्यावेळेस घराचा प्लॅन हा पूर्ण आपण ऑलरेडी बनवलेला असतो. ते घर बांधल्यानंतर कसं दिसणार आहे हा प्लॅन आपल्याकडे पूर्ण रेडी असतो. आपलं किचन कुठे असेल, हॉल कुठे असेल, पार्किंग कुठे असेल, ह्या सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात. आपण असं करतो का, की नाही घर बांधायला घेतलं आणि त्यानंतर ठरवतो अरे यार किचन ह्या साईडला करायचं होतं का ह्या साईडला करायचं होतं, असं ठरवतो का? नाही ना. तर ह्या हॅबिटमध्ये तेच सांगितलं आहे, की आपल्या डोक्यात आधीच ते एंड गोल आपलं क्लिअर पाहिजे. हे झालं बिगिन विथ द एंड इन माइंड. थर्ड आहे पुट फर्स्ट थिंग फर्स्ट. म्हणजे जे खरंच महत्वाचं आहे त्याला प्रायोरिटी द्या. आता इथे 2 गोष्टी असतात. एक म्हणजे इम्पॉर्टंट, दुसरी म्हणजे अर्जंट. ठीक आहे. आता ह्यामधला दोन्हीमधला डिफरन्स जाणून घेऊयात आपण. सपोज एक मुलगी आहे आणि तिच्या हाताला एक छोटीशी जखम झाली आहे. ठीक आहे. तर ती ना एकदम इग्नोर करते, की हां ठीक आहे राहून जाईल, थोड्या दिवसात राहून जाईल, थोड्या दिवसात राहून जाईल असं म्हणत तिथे जखम थोडीशी मोठी होते. आता तिला त्या जखमेसाठी हॉस्पिटलला जाणं हे महत्त्वाचं होतं, इम्पॉर्टंट होतं. पण अर्जंट नव्हतं. का? कारण तिला त्या लेव्हलचं पेन वाटत नव्हतं. पण ती जी जखम आहे आतमधून पूर्णपणे म्हणजे डीपमध्ये गेली आणि ज्यावेळेस तिला खूप जास्त पेन व्हायला लागलं त्यावेळेस ती डॉक्टरांकडे गेली. म्हणजे डॉक्टरांकडे जाणं, हॉस्पिटलमध्ये जाणं हे तिच्यासाठी अर्जंट ठरलं. का? कारण ते पेन तिच्या सहनतेच्या पलीकडे गेलं होतं. मग इथे काय झालं, इम्पॉर्टंट गोष्टीला टाळल्यामुळे तिला अर्जंटची फेस करावी लागली. म्हणजे यामधून मला हेच सांगायचं, की जेव्हा पण आपण इम्पॉर्टंट गोष्टी करायला टाळत असतो त्यावेळेस त्यांचं रूपांतर अर्जंट गोष्टीमध्ये होतं, की इम्पॉर्टंट गोष्टी ह्या इम्पॉर्टंटच असतात, त्यांना तेवढीच प्रायोरिटी दिली पाहिजे. फोर्थ आहे थिंक विन विन. म्हणजे फक्त स्वतःचाच फायदा न पाहता समोरच्याचाही त्यामध्ये फायदा असावा किंवा दुसऱ्या व्यक्तीचाही त्यामध्ये फायदा असावा, आपण असा विचार केला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, मला एक खूप चांगलं एक्झाम्पल आठवतं इथे. मला एक्झॅक्टली आठवत नाहीये, की मी हे कुठे बघितलंय. मे बी माझ्या ऑफिसच्या प्रोग्राममध्ये किंवा मग असं जे खेळ पैठणीचा वगैरे असे 1 मिनिटचे 2 मिनिटचे गेम असतात ना तिकडे. हे तर तुम्ही पण बघितलं असेल तर नक्की सांगा कमेंटमध्ये. तर गेम असा होता, की बलून्स होते. म्हणजे एक खूप मोठा ग्रुप होता. त्यांना बलून्स दिलेले होते, फुगवलेले बलून्स दिले होते. टास्क असं होतं, की आपला बलून वाचवायचा होता आणि त्यांनी इन्स्ट्रक्शन अशा दिल्या होत्या, की तुम्ही दुसऱ्यांचा बलून फोडू शकता, पण स्वतःचा बलून वाचवायचा. ठीक आहे. तर झालं असं, की गेम स्टार्ट झाला आणि सगळेजण दुसऱ्यांचा बलून फोडण्यावरती फोकस करत होते आणि सगळ्यांनी एकमेकांचे बलून्स फोडले. शेवटी काहीच उरलं नाही. पण त्यांनी ठरवलं असतं तर सगळेच विनर झाले असते. का? कारण की रूल काय होता, की ज्यांचे पण बलून्स सेफ राहतील त्यांच्याकडं तेवढे विनर असतील. ठीक आहे. तर सगळेजण आपला बलून वाचवू शकले असते. म्हणजे तिथे विन विन कंडिशन झाली असती. पण सगळ्यांनी दुसऱ्यांचा बलून म्हणजे फोडण्यावरती जास्त फोकस केला. तर आपण कधी पण विन विन असं विचार केला पाहिजे, की समोरच्याचा पण फायदा झाला पाहिजे आणि आपला पण. हे सांगितलंय 4th हॅबिटमध्ये थिंक विन विन. देन 5th आहे सीक फर्स्ट टू अंडरस्टँड देन टू बी अंडरस्टूड. थोडक्यात सांगायचं तर समोरच्याचं म्हणणं काय आहे ते आधी समजून घ्या, मग स्वतःचं समजून सांगण्यास जा किंवा नंतर तुमचं स्वतःचं काय जे आहे ते समजून सांगा. हल्ली कसं होतंय ना, की जे पण कोणी बोलत असतं ना त्यांना स्वतःच सांगायचं असतं किंवा स्वतःच बोलायचं असतं. जोपर्यंत आपण बोलत नाही तोपर्यंत समोरचा रेडी असतो. का? कारण ती निवांत शांत ऐकून नाही घेत. म्हणजे त्यांच्या डोक्यात त्यांचं जे उत्तर असतं ते रेडी असतं. जर त्यांनी तुम्हाला व्यवस्थितपणे शांतपणे जर ऐकून घेतलं तर मे बी त्यांचं बोलणं किंवा त्यांचा रिस्पॉन्स चेंज होऊ शकतो. पण ते एकदम शांततेत ऐकून नाही घेत. ऑलरेडी त्यांच्या माइंडमध्ये ते जे रिस्पॉन्स आहे, ते जे त्यांचं उत्तर आहे ते ऑलरेडी रेडी असतं. फर्स्ट थिंग आपण ही अंडरस्टँड केली पाहिजे, की आपण त्यांना आधी समजून घ्यावं आणि नंतर आपला जो काही पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, आपला जो काही दृष्टिकोन आहे तो त्यांना समजून सांगावा. मे बी त्यासाठीच देवाने आपल्याला 2 कान आणि 1च तोंड दिलं. आजच्या काळामध्ये प्रत्येकजण कम्युनिकेट करण्यामध्ये, सपोज फ्रेंड्स असो, फॅमिली असो, रिलेशनशिप असो, कुठेही दोघांमधलं जे कम्युनिकेशन आहे तर त्यामध्ये होतं असं, की
समोरचा मला असंच म्हटला, असं का म्हटला, तसं का म्हटला, हे आपण थिंक करत असतो. पण त्यामागे त्याचा दृष्टिकोन काय होता किंवा तो असं का बोलला, त्याला सांगण्याचा आपण चान्सच देत नाही किंवा तो जरी सांगत असेल तर आपली ऐकून घेण्याची तयारीच नसते. आपण डायरेक्टली त्याला ॲन्सर देतो. डायरेक्टली आपण त्याच्यावरती रिॲक्ट करतो. आपण जेव्हा जास्तीत जास्त त्यांच्याकडून ऐकून घेतो, मग त्यांना अंडरस्टँड करून घेण्याचा प्रयत्न करतो, समजून घेण्याचा प्रयत्न करतो, तर मे बी आपलं त्यांना रिस्पॉन्स करणं चेंज होऊ शकतं. कदाचित त्यांचा दृष्टिकोन आपल्याला कळू शकतो, की नेमकं त्यांचं म्हणणं काय. पण होतं असं, की नाही मला माहिती आहे ते ह्यामुळेच असं बोलले किंवा त्यामुळेच तसं बोलले. मला माहिती आहे त्याच्या डोक्यात काय चाललंय, हे चाललंय, ते चाललंय, ह्या सगळ्या गोष्टी होतात. पण या पुस्तकामध्ये 5वी हॅबिट ही सांगितली आहे, की आपण जास्तीत जास्त समजून सांगण्यापेक्षा समजून घेतलं पाहिजे. 6वी हॅबिट आहे सिनर्जाइज, म्हणजे एकत्र येऊन काम करा. एकत्र येऊन काम करा म्हणजे काय? सपोज 2 पर्सन्स आहेत, त्याच्याकडे वेगवेगळ्या स्किल्स असू शकतात. तर जेव्हा ते स्किल्स एकत्र येतात, त्यावेळेस जास्त इम्पॅक्टिव्हली आपण काम करू शकतो. फॉर एक्झाम्पल, एका प्रोजेक्टमध्ये 2 लोकं आहेत, पण एक जण ते सॉफ्टवेअर बनवण्यामध्ये खूप परफेक्ट असतो. म्हणजे त्याचं जे लॉजिक आहे किंवा त्याचं डिझायनिंग आहे ते खूप छान असतं. आणि दुसरा जो असतो त्याच्या लॉजिकमध्ये तो वीक असतो, पण त्याचं प्रेझेंटेशन खूप छान असतं. तो प्रेझेंट खूप चांगल्या प्रकारे करतो, खूप छान PPT बनवतो किंवा त्याचं कम्युनिकेशन खूप छान आहे. तर यावेळेस काय होईल, ते 2 लोकं जर एकत्र आले, तर असं होईल, की ज्यावेळेस सॉफ्टवेअरवर काम करायचंय, सॉफ्टवेअर बिल्ड करायचे किंवा आपल्याला एखाद्या प्रोजेक्टवरती काम करायचं, त्यावेळेस ज्याचं लॉजिक चांगलं आहे, तो एकदम चांगल्या प्रकारे करेल आणि ज्याचं प्रेझेंटेशन छान आहे, तो क्लायंटसाठी प्रेझेंटेशन बनवेल. म्हणजे इथे कामाचा इम्पॅक्ट एकदम चांगला पडेल आणि क्लायंटला आवडेल. ह्या पद्धतीने दोन्ही पण सिच्युएशन हँडल होतील. अजून एक गोष्ट तुम्ही पण लहानपणी ऐकली असेल, की एक शेतकरी असतो, त्याला 4 मुलं असतात आणि ते मुलं आपसापसातच भांडत असतात. एके दिवशी काय होतं, की शेतकरी खूप आजारी पडतो आणि त्याला असं वाटतं, की आता मी गेल्यानंतर म्हणजे माझी डेथ झाल्यानंतर ह्या पोरांमध्ये कसं म्हणजे हे कसं एकत्र राहतील? तर तो काय करतो, की सगळ्यांना 4 काठ्या देतो आणि त्यांना एकेकाला बोलवतो आणि म्हणतो, की तोड. तर प्रत्येकजण एक-एक जी काठी आहे, की तो इझिली तोडतो आणि जेव्हा तो 4 काठ्या एकत्र बांधलेल्या एकेकाला तोडायला लावतो, तर सगळेजण ट्राय करतात, पण तोडू नाही शकत. म्हणतो ना आपण, की एकीचे बळ. तर तसंच एकत्र आलात तर तुमची पॉवर डबल होते. 7वी हॅबिट आहे शार्पन द सॉ, म्हणजे कुऱ्हाडीला धार लावा. आपण बऱ्याच वेळा ही पण गोष्ट ऐकली आहे, की 2 लाकूडतोडे असतात आणि ते दोघंही लाकूड तोडायला जंगलात जातात. ते पूर्ण वाळलेलं जंगल असतं. तर असं होतं, की जो कोणी जास्त लाकूड तोडेल, तर त्याला जास्त पैसे मिळणार. ओके. जो पहिला लाकूड तोडा असतो, तो ना एकदम असं घाईघाईमध्ये, की त्याला खूप जास्त लाकडं तोडायची आहेत किंवा त्याला खूप जास्त पैशाची गरज आहे, असं करून तो लाकूड तोडायला जातो. तोडतो. पण दुसरा जो असतो, तो एकदम शांत अशी मस्त झोप काढतो. तो एकदम निवांत असतो आणि शांततेत एकदम असं नाही, की मला जास्त तोडायचे असं काही नसतं त्याच्या फेसवरती. हा पहिलावाला विचार करतो, की हे तर काहीच करत नाहीये, माझ्यापेक्षा हा तर कमीच लाकडे तोडणार, असा विचार करतो. पण होतं असं, की दिवसाच्या शेवटी सगळ्यात जास्त तोडलेली लाकडं हे सेकंडवाल्याचे असतात, दुसऱ्या लाकूड तोड्याचे असतात. का? तो झोपला होता हे तेवढंच खरं आहे, पण थोडासा वेळ देऊन त्याने त्या कुऱ्हाडीला धार लावली होती आणि धार लावल्यामुळे त्यांनी खूप कमी वेळात खूप जास्त लाकडं तोडली. म्हणजे दिवसाच्या शेवटी त्या पहिल्या लाकूड तोड्यापेक्षा दुसऱ्या लाकूड तोड्याची प्रोडक्टिव्हिटी जास्त होती. म्हणजे त्यांनी जास्त लाकडं तोडले होते. तर सांगायचं तात्पर्य एवढंच, की जेव्हा पण आपल्याकडे वेळ असतो त्यावेळेस आपण आपले स्किल्स वाढवले पाहिजे. फक्त सतत काम करत राहण्यापेक्षा स्वतःची मानसिक, शारीरिक आणि बौद्धिक क्षमता वाढवली पाहिजे. कधी तुम्ही पण अनुभवलं असेल, की आपण एक छोटीशी नॅप घेतो, एक थोडी डुलकी लागते आपली, तर तेवढ्या वेळातच आपल्याला किती फ्रेश वाटतं ना. म्हणजे आपलं जे मानसिक ताण असतो तो पूर्ण निघून जातो. लाइक दॅट.